जय महाराष्ट्र मित्रांनो, ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6 अष्टांग योग म्हणजे काय, अष्टांग योग करण्यापूर्वी व्यायामाची जागा कशी पाहिजे, अशा ठिकाणी व्यायाम करायचा, योग साधना प्राणायाम करायचा की ज्या ठिकाणी आपल्याला ब्रह्मानंदाच्या सुखाची भूक निर्माण झाली पाहिजे. ब्रह्मानंदाच्या सुखाची भूक म्हणजे स्वर्गीय आनंद मिळाला पाहिजे, अशा जागेवरती व्यायाम करायचा. त्यासाठी जागेचं महत्त्व सांगितले, जागा कशी असली पाहिजे सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यामधल्या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. ज्या जागी कोकिळा असते किंवा मोराचा आवाज ऐकायला येतो त्या ठिकाणी व्यायाम करायचा. कोकिळाचा आणि मोराचा आवाज ऐकल्यानंतर बघा आपल्या मनामध्ये कसं चैतन्य निर्माण होतं. नदीकाठी कधी फिरायला गेल्यानंतर मोराचा आवाज ऐकू आला की बघा कसे व्हायब्रेशन्स निर्माण होतात. शहरामध्ये डीजेच्या आवाजानं झोपमोड होत नाही, पण कोकिळेचा आवाज 6 वाजता कानावर पडला की झोपेतून लगेच जाग येणार. का? ब्रह्मानंदाच्या सुखाची भूक निर्माण होते, स्वर्गीय आनंद ऐकायला आपल्याला मिळतो हे 2 आवाज ऐकले की. आता शहरामध्ये कोकिळा पण नाही, मोर पण नाही, कुठून आणायचा हा प्रश्न मी एका शेतकऱ्याला विचारला कोरोना काळामध्ये. त्यानं मला उत्तर दिलं, लता मंगेशकरांची गाणी ऐका. गान कोकिळा म्हटलेलं आहे, कशासाठी म्हटलेलं आहे? लता मंगेशकरांचा आवाजातली गाणी ऐकली ना, बघा आपल्या मनामध्ये कसे व्हायब्रेशन्स निर्माण होतात, बघा आपल्यामध्ये कशी फ्रिक्वेन्सी निर्माण होते. लोक उगाच येडी नाहीत संध्याकाळी झोपताना लता मंगेशकरांची गाणी ऐकायला. त्याच्यामागे हे सिक्रेट आहे. त्यांची गाणी ऐकली ना की आपल्या मनामध्ये ब्रह्मानंदाची भूक निर्माण होते, स्वर्गीय सुखाचा अनुभव मिळतो लता मंगेशकरांची गाणी ऐकल्यामुळे. आणि तो ज्यावेळी आपल्याला अनुभव मिळतो ना, त्यावेळी आकाश ठेंगणं वाटायला लागतं. ना आकाश ज्यावेळी ठेंगणं वाटतं ना, त्यावेळी कृती करायला घ्यायची असते. म्हणून आपल्याला सांगितले लहानपणापासून, कामावर जाताना चिडचिड करायची नाही, सुखानं जायचं, समाधानं जायचं, आनंदानं जायचं. शेतकरी राजा कधी बघितलाय का शेतात कामावर जाताना चिडचिड करत गेलाय? निवांत सायकलची पॅन्डल मानत जातो, हरिनामाचा गजर करत जातो. आपलं उलट चालू आहे, कामावर जाताना चिडचिड, कसं कर्ज फेडणार? सोपा मार्ग ह्याच्यासाठी लता मंगेशकरांची गाणी ऐका, कोकिळेचा आवाज ऐका, मोराचा आवाज ऐका. बघा तुमच्या मनामध्ये कसे व्हायब्रेशन्स निर्माण होतात. ब्रह्मानंदाच्या सुखाची भूक निर्माण होते, स्वर्गीय सुख मिळतं हा आवाज ऐकल्यामुळे. आणि आकाश ठेंगणं वाटतं. ठेंगणं वाटायला लागल्यानंतर लगेच कृती करायला यायची. म्हणून मोठे लोक आहेत का नाही, रात्री झोपताना गाणी ऐकतात. धन्यवाद.